नाशिक शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरी गेलेला 3,66,70,697 रुपयांचा मुद्देमाल नाशिक पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केला। हा जप्त केलेला मुद्देमाल शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत जाधव यांच्या हस्ते मूळ फिर्यादींकडे सुपूर्द करण्यात आला आहे। या संदर्भात उपायुक्त प्रशांत बचाव यांनी देखील माध्यमांसमोर माहिती दिली आहे। 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान रेझिंग डे साजरा केला जातो। त्या अनुषंगाने गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। तर यामध्ये गेल्या वर्षी दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जवळपास 104 गुन्ह्यातील मुद्देमाल आज आपण फिर्यादींना परत केलेला आहे। यामध्ये 34 गुन्ह्यातील सोनं, 34 गुन्ह्यातील मोटरसायकली, कार, मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल आज या ठिकाणी फिर्यादींना परत करण्यात आले। त्याची एकूण रक्कम 3,66,00,000 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान देखील व्यक्त केले। यात 35,71,000 रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने, 15,95,000 रुपये किमतीचे मोटरसायकल, 58,05,000 रुपयांच्या कार आणि 3,67,000 रुपयांचे मोबाईल फोन आणि 2,53,00,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2 व मध्यवर्ती शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले। न्यायालयाच्या आदेशाने ज्यांचा मुद्देमाल चोरी गेलाय त्यांना तो परत करण्यात आला। या संदर्भात मोठ्या प्रमाणात नाशिक पोलिसांनी परिश्रम घेतले असून या कारवाईमुळे नाशिक पोलिसांचं कौतुक होत आहे। जागर जनार्दनसाठी भूषण जैन, नाशिक।